गेल्या महिनाभरात एकटं राहण्याचा सगळा माज धुवून गेलाय आमच्या दोघांचा. म्हणजे एकतर त्याचा पेपर असतो, मला सुट्टी असते, किंवा माझा पेपर असतो, किंवा आमच्या दोघांचा पेपर असतो. कसं मॅनेज करतोय मी आणि बंडे आमचं आम्हाला कळत नाहीये. एवढे ढीगसाठी आहेत कपड्यांचे महिनाभराचे, सामान पडले, सगळं घराची वाट लागली आहे. हाईट म्हणजे सगळा अभ्यास पण राहिला आहे यार. देवा, आता आईची आठवण येते. अवघड असतं, खूप अवघड असतं एकट्याने राहणं. तिथल्या त्यात एक चांगली गोष्ट ही झाली की नीरजाचं काल सिलेक्शन झालं तिला हव्या असलेल्या युनिव्हर्सिटीमध्ये. काल रात्री तिचा मला फोन आला, हॅलो. म्हटलं बोला, कसा आहेस. म्हटलं ठीक आहे, म्हणजे परीक्षा सुरू असताना असा प्रश्न विचारू नये शक्यतो विद्यार्थ्याला. बाकी काय म्हणतोस. म्हटलं बाकी अभ्यास आहे, काय अभ्यास म्हणतोय सगळं सोडून देऊन, कारण पेपर आहे माझा. पेपर माझा पण आहे, पण तू कसा आहेस. मी छान आहे. तू फोन कशासाठी केलायस. का मी जनरल फोन करू शकत नाही तुला. म्हणजे नाही, तू जनरल फोन करू शकते, पण आत्ता काय म्हणजे काय सांगायला काय फोन केला, काय सांगायचं आहे तुला. तुला कसं कळलं. एवढे तू उडतेस तिकडे, तू उड्या मारत असशील असं मला वाटतं. काय झालंय, काय फोन का केला इतक्या रात्री. मिशन अकम्प्लिश. मी म्हटलं म्हणजे गोल अचीव्ड. म्हटलं हो, पण म्हणजे काय. म्हणजे युनिव्हर्सिटीकडून आत्ता लेटर आलंय, माझं सिलेक्शन झालंय. म्हटलं काय. ॲक्च्युली सिलेक्शन झालंय आणि काकू शी इज ऑल्सो हॅपी. म्हटलं आर यू शुअर. पक्कावाला शुअर. गुड. गुड. आता काय म्हणजे तू इथे असतेस तर आपण अजून काय काय केलं असतं. मी आता फोनवर काय बोलू, मला नाही सुचत आहे. लेखकांना पण कधी कधी शब्द नाही सुचत ना. ओ मॅडम, माझा एवढा इफेक्ट व्हायला लागला की मला डायलॉग्स मारायला लागलाय. हा, आता थोडा फरक तर पडतोच ना, आता थोडा इफेक्ट तर होतोच ना. हो, पण तो इफेक्ट फक्त डायलॉग बाजीपुरताच झालाय नाही का तुझ्यावर. नाहीतर तू इथे आली असतीस. मी तुला घरी बोलावलं होतं, माझं झालं होतं तेव्हा. तू ये आत्ता घरी. मी घरी येऊन काय करू. काकू असणे, आता नुपूर असणे, मला काही फॅमिली गेट टुगेदरमध्ये सध्या इंटरेस्ट नाही. म्हटलं माझा पेपर आहे. हो, माझा पण आहे. ॲक्च्युली आज तिचा शेवट, ॲक्च्युली त्याचा कधी होता, काल होता शेवटचा पेपर. काय करते ही मुलगी इतका वेळ. दुपार व्हायला आली तरी सुद्धा फोन नाही केलेला हिने. एक मिनिट. हाय, तू झोपली होतीस का. अगं 5 वाजलाय आत्ता. हे बा, तू खरंच झोपली होती. हो म्हणजे ठीक आहे. ॲक्च्युली तुझे मजेचेच दिवस आहेत, सजेचे दिवस माझे आहेत, उद्या संपतील. मी ना खूप काय काय केलं, खूप हॅपनिंग सुरू आहे माझा दिवस. 5 वाजता उठलोय, आवरून अभ्यासाला बसलो होतो आम्ही दोघे. बंड्या गेला, त्याचा पेपर आहे, तो आता 1:30 वाजेपर्यंत येईल. माझी रिव्हिजन झाली अख्खी. नाश्ता मी बनवला, मी खाल्ला. परत आत्ता रिव्हिजन केली आणि आता मला भाताचा कुकर लावायचा आहे. ते सुद्धा सुख नाही आहे माझ्या नशिबी की कोणीतरी मला भात तरी करून खाऊ घाल. स्विगी, झोमॅटो सगळं बाकीच्या वेळेस खूप छान वाटतं. आत्ता तर म्हणजे वरदान आहे आमच्या दोघांसाठी, माहिती आहे. अगं का चिडतोय, म्हणजे का तू झोपलीस. 12:30 झाले तरी सुद्धा तू अजून लोळतीयस. मी किती काय काय केलंय सकाळपासून. अजून माझ्या जेवणाचा सुद्धा पत्ता नाहीये. अगं का म्हणजे काय, तू लोळतीयस अजून सुद्धा. मी सकाळपासून केवढी कामं केली आहेत. अजून कपड्यांचा एवढा ढीग जमलाय माहिती आहे आमच्या दोघांचा. 1 मिनिट. वॉशिंग मशीन आहे म्हणून काय, त्याच्यात नेऊन कपडे टाकावे लागतात, त्याच्यातून बाहेर काढावे लागतात. ते पण कामं झालेलं नाही. असे ढीग साठले, ढीग. अरे यार, तू का झोपलीयस. मला वाईट वाटतं. म्हणजे स्ट्रगल बघ माझ्या आयुष्यातला. उद्या माझा शेवटचा पेपर आहे आणि माझा प्लॅन काय आहे माहिती आहे. घर आवरणे, झाडून पुसून घेणे. आज बंड्याचा शेवटचा पेपर आहे, त्यामुळे तो घरी आल्यावर कामं करेलच. तो आज रात्री मला छान जेवू घालेल. तर कपडे आवरणे, सगळं साफसफाई करणे. किती हॅपनिंग प्लॅन्स आहेत ना माझ्या उद्याचा शेवटचा पेपर संपल्यावर. भूक लागली आहे मला. हो म्हणजे मला वाटलं होतं की तू बोलावशील मला तुझ्या घरी जेवायला, तू ते सुद्धा करत नाहीयेस. आता कशाला, आता मी लावतो माझा कुकर. काय ना म्हणजे सांगावं लागतं यार तुला. हो म्हणजे मी अशी कुरकुर करण्यासाठीच तुझी झोप मोड केली होती. तू झोपू शकतेस परत. सॉरी, तुमच्या अमूल्य झोपेत मी व्यत्यय आणला.
माझ्या काही सांसारिक तक्रारी तुम्हाला सांगितल्या ज्यामुळे तुमच्या महान त्या निद्रेला त्रास झाला, त्याबद्दल माफ करा. काय बघितलं ग मी तुझ्यात नीरजा? झोपली आहेस तू? मी किती कामं करतोय.